करून आल्यावर क्षणभराचीही उसंत न घेता महाराजांनी तातडीनं हालचाली सुरू केल्या. नेताजी फौज घेऊन हुक्केरी, गोकाक, लक्ष्मेश्वर अशी अनेक ठाणी काबीज करण्यासाठी विजापूरच्या रोखानं कूच करते झाले आणि बाजींसह आदिलशाही मुलूक जिंकत राजांनी पन्हाळा मोहीम सुरू केली. 18 दिवसात 21 गड जिंकत रणझुंजार मावळ्यांनी पन्हाळा गाठला. 350 वर्षांनंतर कोल्हापूरची अंबाबाई स्वतंत्र झाली. राजांनी पन्हाळा सर केला, परंतु आदिलशाही स्वस्थ बसली नव्हती. फाजल खान, सिद्दी मसूद आदी यवन सैन्य घेऊन सिद्दी जौहरनं पन्हाळ्याला वेढा घातला होता. शामियाने उभारले गेले होते. सर्व वाटा रोखल्या गेल्या होत्या. फाजल, इस बार सिवा को छुटना नामुमकिन होना चाहिए. तुम, मैं, बड़े खान, रुस्तुम जान पूरब की नाकाबंदी करेंगे और सादत खान, मसूद, भाई खान दूसरी तरफ का ख्याल रखेंगे. याद रखो, सीवा दगा करने में माहिर है. हाँ जौहर, याद है हमें भी. उसने हमारे अब्बा जान खान आजम अफजल खान मोहम्मद शाही को किस तरह कत्ल किया. भूला नहीं हूं मैं. इस बार नामो निशान नहीं रहना चाहिए मरगट्टों के स्वराज का और सिवा भोसला का. हम तुम्हारा दर्द समझते हैं फाजल. इस बार खाक में मिला देंगे उसका स्वराज. काबू करेंगे सब खीले और दबोच के ले जाएंगे उसे बड़ी बेगम साहिबा के कदमों में. जाओ. सिद्दी जौहर अफाट फौज घेऊन, भरपूर रसद घेऊन शेवटपणानं एखाद्या अजगरासारखा पन्हाळगडला वेढा घालून बसला होता. ऋतू बदलला. उन्हाळा सरून पावसाळ्याचे वेध लागले, पण सिद्धीच्या कडेकोट पहाऱ्यात फरक पडला नाही. त्याच्या तळावर शामियानेऐवजी पावसाळी छपऱ्या त्यानं उभारल्या. त्याच्या हालचालींमुळे गडावर मात्र अस्वस्थता होती. विजापूर मोहिमेवर गेलेले नेताजी येतील आणि लढाई करून सिद्धीला नामोहरम करतील, ही एकच आशा होती. आणि नेताजी आले, पण सिद्धीने त्यांचा साफ पराभव केला. उरली सुरली आशाही मावळली. वेढा तोडून बाहेर पडणार कसं? तिकडे अमीर उल उमरा नवाब बहादर शाहिस्ते खान पुण्यात तळ ठोकून बसलेला. भासाहेब नेताजींच्या पराभवानं चिंताग्रस्त झाल्या होत्या. आणि इकडे पन्हाळगडची परिस्थिती काय? मुंगीलाही जायला वाट मिळू नये असा कडेकोट वेढा पन्हाळ्याला पडलेला. पंत आम्हास मोठी काळजी लागून राहिली आहे. गनीम डोईजड होतोय. सिद्धी वेडा उठवणार नाही. तो वाट बघत राहणार. नेताजींवर भिस्त होती, परंतु आई जगदंबेच्याच मनात नव्हतं. दुसरा काही विचार करावा लागेल. पंत राजे, विशाल गडाकडे जाणाऱ्या मावळतीच्या वाटांची पाहणी करण्यासाठी बहिर्जी गेले होते. लेणं देवीच्या भक्ताची खूण. राज या लेण्याला लाज आणल असं माझ्याकडून काय बी घडणार नाही. येतो राज, येतो. राजांचा खलिता पाहून सिद्धी सुखावला, तरीही तो सावध होताच. त्याचं मन त्याला सांगत होतं, खान साहेबांचं काय झालं लक्षात आहे ना? आणि गडावर मात्र राजांच्या सुटकेची योजना साकार होत होती. त्र्यंबक भास्करांनी सिद्धीशी मसलती लावल्या आणि उद्याच शिवाजी राजे उद्याच तुम्हाला शरण येतील अशी बोलणी करून
त्र्यंबक भास्कर पुन्हा गडावरती गेले आणि इकडे त्र्यंबक भास्करांच्या या बोला चालीनं मसलतीनं संपूर्ण वेढ्यावरती भुलीच घातली गेली. उद्याच शिवाजीराजा शरण येतोय हे ऐकून आनंदाचं उधाण आलं होतं सिद्धी जोहरच्या फौजेला. छावणीत चाळदार चाल छनछनू लागले, ढोलकवर खडा खडखडू लागला. नाजूक रोषणारा निगार नगमा उजव्या हाताचा नाजूक मुरका छातीवर जमा करू लागल्या आणि अख्खी छावणी कव्वालीच्या जोशात बेधुंद होऊन गेली. ना कहीं जाना है और ना कहीं आना है, 4 दिनों की जिंदगी यार 4 दिनों का मेला है. मौज आज कर ले भाई कल तो किसने देखा है. मौज आज कर ले भाई कल तो किसने देखा है. 4 दिनों की जिंदगी और 4 दिनों का मेला है. 4 दिनों की जिंदगी और 4 दिनों का मेला है. मौज आज कर ले भाई कल तो किसने देखा है. मौज आज कर ले भाई कल तो किसने देखा है. मौज आज कर ले भाई कल को किसने देखा है. मौज आज कर ले भाई कल को किसने देखा है. मौज आज किसके लिए अगले पल को भूला है. हुजूर सिवा भाग गया हुजूर. या अल्लाह, ये क्या हुआ? अब बीजापुर जाकर मैं किस तरह मुंह दिखाऊं? शिकंजे में आया था बड़ी अच्छी तरह से, लेकिन भाग गया. अब मैं क्या करूं? मसूद, मसूद, मुझे सिवा चाहिए किसी भी हालत में. जाओ, सिवा सिवा सिवा, मेरा मुंह मत देखो. जाओ, उसे ढूंढो और पकड़ के ला. वाह 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 वाह. यही सावधानी मामूली इंसान को राजा बना देती है. ये लो राजा जी, हम भी पीते हैं, कोई गद्दारी नहीं. क्या बकते हो? जाओ ढूंढो उसे. कौन हो तुम? बताओ कौन हो? क्या मतबल? मी शिवाजी महाराज. झूठ झूठ बोल रहे हो तुम. असली सिवा भाग गया है. और कहाँ है वो काफिर सिवा? कौन है तू? बोलते क्यों नाही? अरे जेवढं ये जाईल तेवढं चांगलंच आहे की याडी. राजे जास्तीत जास्त लांब जातील की इथून. खामोश. सिवा भाग नहीं पाएगा. बोल, कहाँ है सिवा? अरे बाबा नाही लागणार तुझ्या हाती. यार आहेस का तू? अरे इतक्या सस्तात तुझ्यासारख्या फालतू माणसाकडनं मारण्यासाठी जन्माला नाही आलं राज. चुप रहो बदतमीज. कौन हो तुम? क्या नाम है तुम्हारा? नाव शिवाच आहे. फक्त ते राजा आहे आणि मी न्हावी. तगा. बोल कहाँ है सिवा? नहीं तो गर्दन काट दूंगा तुम्हारी. अरे तेवढ्यासाठीच आहे ती. प्राण केला तरी तुला सांगणार नाही. अरे मराठी मातीचं इमान आहे माझं. आण आहे मला शंभू महादेवाची आणि आई तो जायची. जा
आता शोधत बस माझ्या राजाला दर्या डोंगरामध्ये नाही सांगत तुला जा बघ चलो फौजल सीवा का पीछा करो चलो राज राज तुम्ही सुखरूप पोचा राज मराठीचा झेंडा आभाळात फडकू द्या माझ्या जीवाचं सोनं झालं स्वांगातला का वैना शिवाजी महाराज झाला जीव थंड झाला राज वता होईल तेवढं केलं पुढचं आई भवानी तारून नेला नाही शिवा नाही पालथ नाही पाडायचं स्वर्गातला असलास म्हणून काय झालं शिवाची पालथा पडेल वय ताठ मान्यानं जगलो अरे ताठ मान्यानंच मार गाड्या मुजरा राज माझा अखेरचा मुजरा शिवा काशीद तानाजी बाजी प्रभू देशपांडे प्रतापराव गुजर अशा सारख्या कितीतरी निष्ठावंतांनी आपल्या रक्ताचा अभिषेक मराठी स्वातंत्र्य देवतेच्या मस्तकावर केला आणि त्यातून उभं राहिलं हे स्वराज्य या मराठी अस्मितेला स्वाभिमानाला आणि त्यागाचा रंग फडकवणाऱ्या या भगव्या ध्वजाला या शिवाजीचा मुजरा त्रिवार मानाचा मुजरा